वेलकम टू पिंशू किचन। मी छान शेतातला हा गावरानी हरभरा आणलेला आहे हिरवा। आता त्याचे घाटे तोडून घेऊया। गावरानी असल्याने चवीला खूप छान लागते। ताजा आणि फ्रेश आणलेला आहे मी। बघा अशा प्रकारे त्याचे पूर्ण असे घाटे तोडून घेत आहे आणि त्यातले मग आपल्याला सोले काढून घ्यायचे आहे। आता मी छान त्याचे घाटे पूर्ण तोडलेले। आता सोले काढून घेऊया। व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे आणि व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा वाटते तुम्हाला। छान मी आता ही एक वाटी काढून घेतलेली आहे। 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे हिरवे चणे मी। आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यात मी 10-12 मिरच्या टाकलेल्या आहे आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी कोथिंबीर आणि जिरं छान मिक्सरला वाटण करून घेऊया। आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे, छान तपलेला आहे। त्याच्यावर हे 2 पाण्याने स्वच्छ धुतलेले हिरवे चणे टाकलेले आहे। छान 7 ते 8 मिनिट मंद गॅस करून हे भाजून घ्यायचे आहे। भरपूर प्रमाणात प्रोटीन शाकाहारी लोकांना हे खाल्लं तर खूप फायदे होतात। छान आता मी मिरची, जिरं, लसण आणि कोथिंबीरचं वाटण बनवून घेतलेलं आहे। आता मिक्सरला छान भाजल्या गेलेले हे कवळे दाणे सुद्धा मी फिरून घेणार आहे। मिक्सरवर फिरवताना पल्स मोडवर फिरवायचे आहे। छान जाडसर असं मी वाटून घेतलेलं आहे मिक्सरला। इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे 1 चमचा। आता हा आपण वाटण बनवून घेतलेला आहे ते तेलात छान आपण 3 ते 4 मिनिट परतून घेऊया। गॅसचा पॉवर मी हा मंदच ठेवलेला आहे। 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद छान परतून घ्यायची आहे 2 मिनिट। कस्तुरी मेथी टाकते हातावर चळून थोडीशी छान, त्यामुळे छान आपल्या हिरव्या चण्याच्या भाजीला खूप स्वाद येते। आता हे आपण वाटण बनवलं होतं हिरव्या चण्याचं तेही टाकूया आणि गॅसचा पॉवर मंदच ठेवलेला आहे। छान 6 ते 7 मिनिट याचा कलर बदलोस्तर याला परतून घ्यायचं आहे सतत आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ आणि हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। छान परतून घेत आहे। हिरव्या चण्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि मिक्सरचं भांडं धुवून छान मी पाणी टाकत आहे असं थोडं थोडं करून छान परतून घ्यायचं आहे पहिले 6 ते 7 मिनिट, त्यामुळे छान टेस्ट येते। आता बऱ्याच जणांना वाटते की आपण सोले भाजून घेतल्यावर कशाला तेलात परतवायचं आहे। हीच एक महत्त्वाची टीप आहे की त्यामुळे टेस्ट आपल्या भाजीला छान येते। तर मिक्सरचं अर्ध भांडं मी 2 वेळा टाकलेलं आहे आणि पुन्हा थोडंसं टाकलेलं आहे। ही आमटी आपल्याला जरा आता पतली वाटली तरी थंड झाल्यावरती खूप घट्ट होते आणि घरी बनवलेला मसाला टाकलेला आहे मी थोडंसं। भरपूर प्रमाणात हिरव्या चण्यात व्हिटॅमिन के आणि B9 असते आणि याच्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असते। शाकाहारी लोकांनी हे आवर्जून खाल्लं पाहिजे। सोडियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फायबर हिरव्या चण्यात भरपूर प्रमाणात मिळते आणि 6 ते 7 मिनिटात आपली आमटी तयार झालेली आहे उकळून आणि त्यात मी कोथिंबीर सोडलेली आहे आणि छान आता एका बाउलमध्ये काढून घेत आहे। आवडल्यास सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। सुरुवातीला आपण चणे भाजून घेतले तरी नंतर तेलात परतून घेतले, त्यामुळे भाजीला छान टेस्ट येते। धन्यवाद।